शक्ती इंडिया, जगभर घडणाऱ्या घडामोडी, त्याचं वास्तव स्वरूप, मनोरंजन, अचूक बातमी, बातमीचा जगभरातील वेध हे मुख्य आकर्षण। तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका। आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया। पाचगणी ही दोन्ही शहरे नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत। इथली भौगोलिक परिस्थिती पाहता कुठल्याही ठिकाणी आम्हाला रस्ते किंवा याची वाढ होत नाही। शासनाने कुठल्याही पद्धतीच्या दोन्ही शहरामध्ये पार्किंग अलाउड करून दिलेली नाही आणि पार्किंग मागण्यासाठी गेलं तर करतो, करेंगे, करवाएंगे ह्या भूमिका राहत आहे। या करत असताना जागा कमी पडत असताना महाबळेश्वर आणि पाचगणी शहरामध्ये सध्या परिस्थितीमध्ये महाबळेश्वरमध्ये 400 काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत आणि 600 ऑल इंडिया परमिट वाहनं आहेत। शिवाय पाचगणी शहरामध्ये 100 काळी पिवळी टॅक्सी आहे आणि 200 ऑल इंडिया परमिट वाहनं आहेत। यांचा विचार करता येणाऱ्या पर्यटकांचा ओघ पाहता 80% पर्यटक हे स्वतःची वाहनं घेऊन येत आहेत आणि ही वाहनं येताना आमच्या लोकल शहरातले जे व्यापारी आहेत त्यांची वाहनं, स्थानिक नागरिक, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला इथं तहसीलदार आहे, न्यायविधी कक्ष आहे, शिवाय तलाठी कार्यालय आहे, ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची वाहनं, शिक्षक वर्ग आहे, मोठमोठ्या शाळा आहेत, दवाखाने आहेत, यांची येणारे जी लोक आहेत त्यांची वाहनं, यांचा विचार जर करायचा झाला तर शहरामध्ये ऑलरेडी तिथं एवढी मोठी वाहतुकीची कोंडी आणि समस्या निर्माण झालेली आहे। त्याच्यातच भर म्हणून राज्य सरकारनं हा लादीव परवाना नवीन चालू करण्याचा घाट घातलेला आहे। बरं घाला, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण हे घालत असताना स्थानिक परिस्थितीचा विचार पण केला पाहिजे। तिथले नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत, स्थानिक नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी आहेत, पोलीस स्टेशन आहे, यांचा अभिप्राय घेतला पाहिजे होता की बाबा नक्कीच इथं परवान्याची आवश्यकता आहे का, ते द्यावे का, आणि देताना सुद्धा कम फर्स्ट सर्व फर्स्ट ही सर्व्हिस चालू केलेली आहे। बरं कम फर्स्ट सर्व फर्स्टमध्ये आलं कोण? ज्या लोकांनी पूर्वीचे प्रमाणे राज्य शासनाचे महसूल बुडवला होता, परिवहन विभागाचा महसूल बुडवला होता, अशा लोकांनी दुसऱ्याला परमिट विकताना, परवाने विकताना तो महसूल भरून घेतला। जो महसूल भरला 50,000 त्याची किंमत केली 2 लाख, असे परवाने विकले गेले आणि पुन्हा त्याच व्यक्ती पुन्हा आता रांगेमध्ये परवाना घेण्यासाठी उभे राहिलेले आहेत। हे कसं शक्य आहे? आणि हा धंदा बनला, सुशिक्षित बेकार असावा त्याच्याबद्दल दुमत आहे, त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे, त्याचा हक्क आहे, पण तो मिळत असताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याला परमिट द्यावं ना, त्याच्याबद्दल दुमत आहे। पण हे देत असताना आमचा विचार काय, जे पूर्वी दिलेले आहेत म्हणजे आमच्याकडनं त्या परवान्याच्या आगेच लागणारा महसूल आमच्याकडे वसूल तुम्ही करून घेणार, आमची वाहनं रेग्युलर करून घेणार आणि शिवाय नवीन परवाने देणार, अगोदरच्याला व्यवसाय नाही आणि तुम्ही नवीन आता परवाने देताय, ही कुठली भूमिका राहते? आणि महाबळेश्वरमध्ये सध्या परिस्थितीमध्ये वेल्हा लेक ते महाबळेश्वर शहर किंवा मॅप्रो गार्डनचा परिसर, पाचगणी शहरामध्ये जाताना टेबल लँडकडे जाणारा परिसर, या भागामध्ये जात असताना मुळातच पहिली ट्रॅफिक जाम होते। तिथं वाहतुकीचं नियोजन नाही। नियोजन म्हणण्यापेक्षा तालुका प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं किंवा तिथल्या स्थानिक नगरपालिकेनं रस्त्याची कुठली वाढ करत नाही, होत नाही, आणि मग तुम्ही परवाने का देताय? बरं हे असताना मोठमोठाली वाहनं येत आहेत, तुमचा कर घ्यायचा आहे म्हणून तुम्ही वाहनं आतमध्ये येऊन देताय, ती वाहनं आल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक जाम होते। पर्यटकाला महाबळेश्वर आणि पाचगणी शहरामध्ये अशी अवस्था आहे, इमर्जन्सीमध्ये कुठं जर काय मोठा आघात झाला तर त्या शहरामध्ये अग्निशमक दलाचा बंब जर न्यायचा म्हणला तर त्याला महाबळेश्वर पेट्रोल पंपापासून किंवा ST स्टँडपासून आराम चौकात जायचं असेल किंवा मध्यभागी जायचं असेल तर कुठलाही मार्ग नाही, कारण ट्रॅफिकचा एवढा मोठा इश्यू तिथं झालेला आहे की मुळातच त्यामध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन चोख व्यवस्थापन करतंय ना, पण हे करत असताना तिथं पर्यटकांचा ओघ पाहता, गल्लोगल्लीचे रस्ते पाहता, वाहतुकीची कोंडी पाहता, हा जर मार्ग सुटत नसेल तर कुठल्या मार्गाने येणार? हाच विषय झाला तर महाबळेश्वरपासून ऑर्थोसिट पॉईंटकडे जाताना किंवा महाबळेश्वरपासून केट्स पॉईंटकडे जाताना आम्हाला पर्यावरण कमिटी काय म्हणते, तुम्ही एकाही झाडाला हात लावायचा नाही, तुमचा रस्ता वाढवायचा नाही, आणि जर ते वाढवायचं नाही, रस्ता वाढवायचा नाही, मोठा करायचा नाही तर मग वाहनं जाणार कशी? वाहतुकीची कोंडी राहणारच। आणि यासाठीच आमचं परिवहन विभागाला, इथल्या प्रशासनाला विनंती आहे की आमच्या महाबळेश्वर तालुक्यापुरते कुठलेही परवाने सोडू नका, तिथली भौगोलिक परिस्थिती अभ्यास करा, विचार करा आणि नंतर तुम्ही परवाने सोडा। बरं जर हे परवाने सोडले, आम्हाला न विचारात घेता जर परवाने सोडले तर आम्ही या ठिकाणी पहिली आमची स्टेज राहणार आहे की आमच्या वाहनासहित आमची परवाने इथं जमा करू। ते जर जुने परवाने आमचे जमा करून घेऊ, त्याच्यावर आमचा विचार झाला नाही तर आम्ही आमची वाहनं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाबळेश्वर शहरामध्ये कुठल्याही पर्यटकाला येऊ देणार नाही। मग त्यासाठी वेटीला धरलं तरी चालेल, वेटीला धरतंय असं समजलं तरी चालेल, पण ह्या भूमिका राबवत असताना आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत। आम्ही अतिशय शांत आणि संयमी मार्गाने जाणार आहोत आणि आम्हाला कुठलाही उद्रेक करायचा नाही। पण
ज्या ठिकाणी आमच्या 600 लोकांचा जर विचार होत नसेल तर आम्हाला आम्ही उच्च न्यायालयाचं दार ठोकवणारच आहोत, ठोकायला जाणारच आहोत आणि उच्च न्यायालयात आम्ही दाद याची मागणारच आहोत. नाव काय आपलं? माझं नाव चंद्रकांत बावळेकर, अध्यक्ष टॅक्सी युनियन महाबळेश्वर. आज जे आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आरटीओ ऑफिसला, त्याच्यातून जर मार्ग काढला नाही तर आम्ही आमचा पुढची पायरी अशी राहील की आमचे सर्व जे परवाने आणि सर्व आमच्या जे टॅक्सीज आहेत त्या सर्व टॅक्सीज आम्ही आणून आरटीओ ऑफिसला जमा करणार आहोत. त्याच्यानंतर ही दखल नाही घेतली तर आम्ही पुढे उच्च न्यायालयात जाणारच आहोत. त्याच्याशिवाय आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांची भेट घेऊन आम्ही पुढे मुंबईला मंत्रालयात पण जाणार आहोत. महाबळेश्वर आणि पाचगणी येथील काही टॅक्सी संघटनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी एक नवीन निवेदन सादर केलेलं आहे की शासनाने 17 रोजी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे 26/11/97ला जी परवान्यांवरती त्या रिक्षा आणि टॅक्सीच्या परवान्यांवर जी बंदी घातली होती ती बंदी आता उठवलेली आहे आणि फ्री परवाने देण्याचं धोरण शासनाने आता स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये जी व्यक्ती परवाना मागण्यासाठी येईल त्याला आता कुठलंच बंधन राहिलं नाही परवान्याच्या संख्येवरती. त्याच्याबद्दल परिवहन आयुक्त कार्यालयाकडं आम्ही एक कार्यपद्धती आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे आणि त्या अनुषंगाने कार्यपद्धती 2-3 दिवसात येईल. त्याच्यानंतर त्याची प्रोसेस आम्ही सुरू करू. या टॅक्सी संघटनांनी आज जी मागणी सादर केली आहे ते 2 दिवसापूर्वी पण त्यांनी एक निवेदन आम्हाला दिलं होतं आणि त्या निवेदनाप्रमाणे त्यांना आता नवीन परवाने नकोच आहेत. महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी नवीन परवानेच देऊ नयेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ही मागणी आता आम्ही वरती शासनाकडे पाठवतो कारण की ही शासनाचाच निर्णय आहे. त्याच्यावरती लोकल RTA किंवा राज्याचे परिवहन आयुक्त सचिव यांना कुठल्याही मागणीवरती काही कारवाई करता येणार नाही. हे शासनाकडेच पाठवायचं आहे म्हणून आम्ही हे परिवहन आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करत आहोत. 2 दिवसापूर्वी मी कलेक्टर मॅडमची पण या संदर्भात भेट घेतली होती. त्यांच्या कानावर आजच्या आंदोलनाबाबतचाही विषय त्यांच्या कानावर घातला होता. त्यावेळी त्यांनी एक सूचना मला अशी केली आहे की स्थानिक जे महाबळेश्वर पाचगणी नगरपालिका आहेत त्यांच्याकडून आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून याबाबत वस्तुस्थिती काय आहे त्याचा एक अहवाल मागवावा आणि त्यानंतर आपण एक अहवाल शासनाला पाठवू अशी सूचना कलेक्टर मॅडमनी केली आहे. त्यानुसार आम्ही आज एक पत्र तयार करून त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाकडून माहिती मागून घेऊ आणि मग एक अहवाल शासनाला पाठवला जाईल.